वेलकम बॅक टू अवर चॅनल. गुड मॉर्निंग मित्रांनो, सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आम्ही आलो आहे अंबरनाथला माझ्या बहिणीच्या घरी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण तिच्या घरी गणपती आहे आणि आम्ही नेहमीच फर्स्ट डेला नेहमी दर्शनासाठी येतो. वन डे का असेना पण येऊन जातो नेहमी. हो, कारण आमच्याकडे गणपती नसतात, आमच्याकडे गौरी असतात. तर आता इथून गणपती उठल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे गौरी येतात, पण यावेळेस 2 दिवसाचा गॅप आहे आणि 2.5 दिवसाचा असतो ना गणपती दीदीचा, त्यामुळे आम्हाला पण तिथे थांबता येत नाही इतके दिवस. तर बघूया आता आज मजा येणार आहे की आज गणपतीचं दर्शन घेऊन मजा करू. काय काय सजवलं आहे, कसं सजवलं ते बघूया. लेट्स सी. यो गाइस, ये हूं मैं और तुम लोग को मेरे घर में स्वागत है. थँक्यू. हेलो, नमस्ते. हां चल. मला नाही भेटली परी एवढं कधी. परी मामीची फेवरेट आहे. मामीची फेवरेट आहे. ओके, घ्या. लगेच रडायचं. जळकुटा रक्षाबंधन आणि भाऊबीजेला खूप पैसे द्यावे लागतात आणि बर्थडेला पण दीदी म्हणून आता बदला चालू आहे. बदला असं मी काय केलं माहिती का, असा प्रेमाने हिने काय केलं, गळाचा आवाज ऍक्टिंग केली. पहिल्या नाटक करते म्हणजे मला नेहमी अडकवते असं भाऊ हा मारतो, हा आणि तर सगळ्या मुलींचं सेम असं. नाही, पण मी बॉस आहे ना. मी ऑलवेज बॉसच होती. परी बिचारी ग, परी आमची. माझा मुलगा बॉस आहे. हो, मी न ऐकणारा एम्प्लॉई होतो. पण मान्य लावणारा मी होतो. नाही, पण मान्य करणार मी बॉस. राजीनामा देऊन अंबरनाथला सासरी पाठवून दिले मी. खोटं मान्य कर ना, मी बॉस आहे म्हणून. हा बोल ना तुला काय होता. येस, अजून जरा. तू आहे बॉस, आमची आहे खास. आमची आहे खास. मोहावरा. बॉस आमची आहे खास. आपली गँग कुठे गेली आहे ती? आपली गँग शोधतोय मी, कुठे आहे ती. अरे तुम्ही काय करता इथे? हे काय हे आता थांबा आपण बघूया नक्की काय आणले तुम्ही. हे एवढे बॉक्स आणले. हे ना आल्यानंतर वाटतो ना आपण सगळ्यांना. अच्छा, प्रसाद पॅकिंग करून आणलाय काय? जबरदस्त. 2 पिशव्या आहेत. इथे पण एक पिशवी आहे. मम्मी त्या पिशवीच घेऊन बसली. ते मागचं दे बरं. ते मागचं. पण त्यात काय काय आहे जरा बक्षीस दाखवशील काय जरा? बालाजीचे चिप्स. अरे वा, फ्रूटी केक. वाव, मस्त. अयंगर बेकरीचा रवा केक. आणि हे काय? बालाजी मूग दाल. आणि हे एक मिनिट, हे कुकी आहे का ती? ना ही ना आय थिंक खोबऱ्याची कुकी आहे. बघू. चांगली आहे ना? हा, मालक मी नंतर खातो. नंतर खातो. बरं दे, चल. दीदी प्रसाद बनवते. देते ना लाडाने. नाही पण एवढे बॉक्स जबरदस्त नाही. आयडिया चांगली आहे ही. अरे खूप आहे, 100 आहे. आणि एक बॉक्स कितीला पडला हा? आय थिंक 65 रुपीज. ओके. इकडे बघ ना किती आहे. हे बघ. ते बॉक्स आहेत ना, काढून ठेवा कारण का खालचे बॉक्स दबलेत ना. तेच त्यांनी सांगितलंय म्हणूनच काढून ठेवतोय. दीदी प्रसाद बनवते, दीदीचा प्रसाद बनवतो. ओके. तिकडे आमचं काय चाललंय, प्रसादाचा शिरा झालेला नाहीये, होत आहे. प्रसादाचा शिरा, बदामाचा शिरा. बदामाचा शिरा. येस. अरे वा. हॅलो ताई. हाय. या लक्ष्मी ताई दीदीच्या इथे आमच्या इथे येतात आम्हाला हेल्प करायला. चलो, हा आमचा गणपती गणू. आमच्या गणू छान वाटतं ना. मस्त. चला आता यांचं बघू काय चाललं. काय चाललंय? हे बघा, आम्ही ते बॉक्स लावतोय. बॉक्स लावायच्या ना. थांब, उघडून दाखवतो बॉक्स वर जरा. बघ, बंद आहे. परीने घेतलंय बघ. परीने खोलून ठेवलंय. परी खाते. परी पटापट काम करा. हे कामाला 2 माणसं ठेवलेत मी. 2 नाही, एकच ठेवलंय. कामाला नवरा ठेवलाय. एक परमनंट आहे जॉबवाला. परमनंट जॉबवाला नवरा ठेवलाय कामाला. इकडे माझी ती मदत करते मला, ती हेल्प करते. तिला क्यू येते माझी. तुला कधी क्यू येते का माझी?
तुझी की व्यवस्थित येते म्हणून क्यू क्यू झाली माझी. काय बोलले? आपण खूप काही करू शकतो. कशासाठी? अरे आपण जे आता चॅनल काढले ना नवीन, हां मराठी ब्लॉगिंग करतोय पण कपल ब्लॉगिंग हां आहे. एकाच कॉम्पिटिशन येते. हो. कोणाला तुला? बाकी आपणच कपल. किती सबस्क्रायबर आहेत? 14 सबस्क्रायबर आहेत दिले. कॉन्फिडन्स फक्त कॉन्फिडन्स माणसाचा 14 सबस्क्रायबरला धीरज एवढा कॉन्फिडन्स बरा नव्हे. जर डोनाल्ड ट्रम्पला शांततेचा पुरस्कार भेटला, नोबेल पुरस्कार, तर समजायचं आपण पण चॅनल ग्रो करू शकतो. तो जो ट्रम्प आहे ना, ट्रम्पला समजा नाही पुरस्कार मिळाला, मग आपण ग्रो नाही होणार. आपण पण व्हायचंच, पण मी सांगतो शक्यता, पॉसिबिलिटीज. बर, आता पुढचा काय प्लॅन आहे ते सांगा आम्हाला. झोपून बिपून उठलाय मस्तपैकी, किती झोपा काढतोय यार धीरज. पुढचा काय प्लॅन आहे सांगा जरा तोपर्यंत आम्हाला. हा इतके झोपा काढल्या त्याने आता. बोला काय करायचं इथून पुढे? आरती करून निघून जायचं भांडू. आरती 8 वाजता, आताशी 5:30 वाजले. निघायचं ना आता भांडुपला जायचं रिटर्न. यावर्षी गौरीची सगळी तयारी तुम्हाला बघायला मिळणार आहे धीरज आणि नाही सुचते मला काय. ऍक्च्युली आता आपल्या व्ह्युअर्सला माहित नाही 2 वर्षापासून आपण कशी गौरीची सजावट करतोय. यावर्षी आपल्याला नवीन पद्धतीने सजावट केली पाहिजे आपल्यासाठी तरी. हा मग करा, डोकं लावा, सांगा मला, आयडिया द्या, मी करणार. फक्त आयडिया तुझं डोकं जास्त सुटते की माझ्यापेक्षा. नाही तुम्ही आयडिया द्यायची. काय काय चालू असतं मलाच माहित नसतं. तुझ्यापेक्षा जास्त माझं डोकं चालू असतं. मुलींना असतं मल्टीटास्किंग ब्रेन चलता. पण तरी पण आमचं नसतं रे, आमचं फक्त एकच जे म्हणून सांगतो. तसं नाही, पण काय करायचं त्याची आयडिया तुला सांगितलं द्यायला पाहिजे ना. अमेझॉनवर, युट्यूबवर. कसं नाही म्हणजे धीरज, मी आयडिया देऊ शकतो तुला. हा मग आयडिया दे ना. एक्झिक्युशन तुला करायचं. बनवणार मी, ठीक आहे, बनवायला मी हेल्प करेन. पण या वर्षीचा गौरी गणपतीचं सगळं प्लॅनिंग तुम्ही करणार आहे काय? काय नाही करणार? नहीं करना तेरे को समझ में नहीं आ रहा है कि क्या बोले कैमरा पे. हाँ बोलूं या ना बोलूं? हाँ बोला तो फंसा. सोच में, गहरी सोच में पड़ गया. एकदम डीप सोच में गया मैं. म्हणजे तुला असा प्रश्न पडलाय का हा बोलला तरी तू अडकणार, नाही बोलला तरी तू अडकणार? अरे मला अडकायचंय, मला माहिती आहे ते. आय एम प्रिपेअर्ड फॉर इट ऑलरेडी. धीरज, मागचे 2 वर्ष मी तुला बक्ष दिलाय, कारण की मागचे 2 वर्ष सगळं मी केलंय टू झेड. आता या वर्षी तेरी बारी. करू 100% करू. चल, तर मी रेडी आहे. मी एक हा शॉर्ट कुत्री तर मी रेडी आहे आणि मी हा शॉर्ट कुर्ता घातलेला आहे येल्लोवाला. आणि मॅडम अजून रेडी व्हायच्या बाकी आहेत. तर गणपतीला ना ऑर्किडचा हार घातलेला आहे आणि तो आपण बघणार आहे आता. आणि तो डोंबिवलीवरून आणलेला आहे, कारण का अंबरनाथला ऑर्किडचं मला वाटत नाही काय, असं दिदी म्हणाली की मिळत नाही. त्यामुळे तिने ते तिकडून आणलेलं आहे हार डोंबिवलीवरून. आणि तो इतका सुंदर आहे ना आणि इतका फ्रेश वाटतोय, कारण का तो 2 दिवसापूर्वीच आहे, पण स्टील खूप फ्रेश आहे. तर आपण बघूया तो हार. वाव, किती सुंदर आहे हा ऑर्किडचा हार. वाव, किती सुंदर दिसतंय ना ऑर्किडचा हार घातल्यामुळे. लुकच चेंज झाला गणपतीचा. हो, मला खूप आवडतं ऑर्किडचा फूल. हा ना. हा बघा मित्रांनो, किती सुंदर दिसतोय गणपती. त्यामुळे गेटअप आला ना एकदम. कुठून आणला तू हार हा? डोंबिवली मार्केटवरून. डोंबिवलीला खूप सुंदर फुलांचं मार्केट आहे, खूप. आणि हा एवढा सुंदर हार कुठून आणलास तू? डोंबिवलीवरून आणला. खूप सुंदर आहे डोंबिवलीचं मार्केट फुलांचं. इतके अप्रतिम आणि सुंदर हार होते. त्यातल्या त्यात हाडी सुंदर हार असतात तर पैसे पण सुंदर असतात. ऑर्किडचं महागच. जिप्सी आणि ऑर्किड कॉम्बिनेशन ऍक्च्युली महाग असतात, का दोन्ही गोष्टी खूप महाग आहेत. येस, पण खूप सुंदर सुंदर हार होते मार्केटमध्ये आणि फुलं पण अप्रतिम होती. महार आणला, मस्त हार मिळाला. हो, नाही खरंच गणपती खूप सुंदर दिसतो त्यामुळे ना.
गेटअपच आला एक एकदम. हार घातल्यानंतर एकदम गेटअपच आला वेगळा है ना, सुंदर दिसतो. माझ्या बरं आता मला असं म्हणायचं की सगळ्या लेडीज ह्या नटून थटून झालेलं आहे आणि असं मला म्हणायचं सगळ्या लेडीज खूप छान दिसत आहेत. तर माझी बहीण खूप छान दिसते, परी तर एकदम ब्युटिफुल दिसते, दोघींची साडी एकदम मस्त आहे. आता बायको इकडे आहे. असं नको वाटायला की बायकोला काय बोललो नाही बाबा, नाहीतर मग म्हणेल घरी जाऊन तुझी खैर नाही मग. आणि ही बघा ही माझी सुंदर अशी बायको, म्हणजे ही पण सुंदर आहे, ही पण सुंदर आहे आणि परी पण सुंदर आहे. आणि ती ठीक आहे, गैरसमज करून घेऊ नका, ही पण सुंदर आहे, ही पण, दोन्ही गोष्टी बसल्या बॅलन्स. बसल्या लावा करायची काम नाही. बघितलं. आपण लावा करायला घेणारच नाही आमची. तुम्ही दोघी गप्पा सर बघा, माझी आई जास्त सुंदर दिसते बस. आम्ही दोघं मॅचिंग झालोय बघा. मी सगळ्यात छान मॅचिंग मी गणपती बाप्पा सोबत केलं. बघू कसं काय. ऑर्किड अरे हो रे बघ, ऑर्किडचं फुल. ए बघ दाखवते थांब. ए हो बघ हो 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 लिटरली हो रे हो हो. या दोघांनी मॅचिंग केलंय, या दोघांनी मॅचिंग केलंय, माय लेकानी आणि इथे माय लेकीनी. कोइन्सिडेंस झालाय. आणि बघितलं सुनेला ऑडमॅन आउट ठेवलंय. ऑडमॅन आउट ठेवलंय मला. आणि सगळ्यांनी मॅचिंग केलंय. यांनी मम्मी सोबत केलंय, परीनी दीदी सोबत केलंय, मी स्वतः सोबत केलं नाही. मी गणपती बाप्पाच्या हारासोबत केलं, गणपती सोबत केलं. सो हेलो गाइस, अभी हम अभी लाइक हम हमारे घर पे एंड अभी हम लोग बाजू वाले घर पे जाएंगे आरती के लिए. सो इसके बाद हम लोग के घर पे वापस आरती होगी. चलो चलो हम लोग जा रहे हैं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तर आता आमची गणपतीची संध्याकाळची आरती झालेली आहे आणि आता आम्ही एक गेम खेळणार आहे. गणपतीच्या रिलेटेड गेम आहे हा, समजलं सगळ्यांना. हो चालेल. आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे काय झालेलं आहे की आपण आता एवढं एज्युकेशन घेतो, इंग्लिश पुस्तकं वाचतो किंवा आता मी ॲज अ डॉक्टर आहे, पण आता खूप वेळा असं होतं की आपलं कल्चर थोडंफार विसरून जातो किंवा आपल्याला गोष्टी माहीत नाही ज्या लहानपणी माहिती असतात. तर आता मी थोडंसं असं काहीतरी विचारणार आहेत प्रश्न. चालूच नाही चालू आहे सॉरी. तर मी असं काहीतरी प्रश्न विचारणार आहे आणि आपण प्रयत्न करूया की त्याची उत्तर आपल्याला येतील की नाही. सिम्पल प्रश्न आहेत, एकदम सिम्पल आहेत. ओके परी? ओके संध्या? ओके ओके ओके. चला आता मला असं विचारायचं आहे पहिला प्रश्न संध्यासाठी की गणपतीची 3 नावं सांग एक्स्ट्रा. म्हणजे कुठलं गणपती सोडून ना? गणपतीची नावं गणपती सोडून. ओके. विघ्नेश्वर, बल्लाळेश्वर, मयुरेश्वर. ओके परी तुझी बारी. आता जी 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 नावं ही म्हणली ना ती नाही बोलायची रिटर्न. लंबोदर, हाँ अजून हाँ अष्टविनायक. नहीं ना. हाँ बस इतनी. सिद्धिविनायक. ओके हाँ बस. तू काय काय म्हणलीस पहिल्यापासून? लंबोदर, सिद्धिविनायक आणि हिंट देऊ तुला? दातावरून एक नाव आहे गणपतीचं. एकदंत. एक्झॅक्टली बरोबर. आता परीने 3 नावं सांगितली. व्हेरी गुड परी, आय एम प्राऊड ऑफ यू. ओके आता आहे वेळ मम्मीची. आणि तुझं काहीच नाही. माझं तुम्ही विचारा ना मला. आता तू सांग की आता ह्या दोघींनी नावं सांगितली त्यांनी, तू आता अजून 3 नावं सांग. सांगू? हां. वक्रतुंड, कृष्ण
पिंगाक्ष कृष्ण पिंगाक्ष, काय नाव आहे मस्त. आणि भालचंद्र. भालचंद्र. ओके, अजून काय पाहिजे? अजून खूप येतात मला, पण जाऊ दे, आपला रूल आहे. आता माझ्यावर पाळी आलेली आहे, तर माझ्यावर आता माझ्यावर टाइम. अरे कहना क्या चाहते हो? आता माझा नंबर आलेला आहे. आता मी काय नाव सांगू, आता तुम्ही तर बघितलेले आहेत माझे. हेरंब, ठीक आहे, विनायक आणि भालचंद्र. मम्मीने सांगितलं. भालचंद्र सांगितलं ना. चिंतामणी. येस. आता मला सांगा की अजून तुम्हाला एखादी नावं एक्स्ट्रा माहिती आहेत का? हो, माहिती आहेत ना. मग सांगा पटापटा. लंबोदर, पीतांबर, महागणपती, विनायक, अष्टविनायक, सिद्धेश्वर, सिद्धिविनायक, गिरिजात्मज. नाही, आता मग तुम्ही एक काम करा, मग बेस्ट आपण अष्टविनायकाचीच नावं सांगा. अष्टविनायक अष्टविनायकाचीच नावं सांगूया आपण. गिरिजात्मज, मयुरेश्वर, थांब. बालेश्वर, मयुरेश्वर, बल्लाळेश्वर, व्हेरी गुड. 3 झाली. चिंतामणी 4, मयुरेश्वर 5, मयुरेश्वर झालं होतं. अरे त्याचं ना, अरे आत्ता मी बोलली ना. हा, ओके. अरे आता मी काय बोलली? विघ्नेश्वर. अष्टविनायक मध्ये विघ्नेश्वर आहे का? आहे. मयुरेश्वर, चिंतामणी, महागणपती, विघ्नेश्वर, बल्लाळेश्वर, अजून गिरिजात्मज आणि किती झाले आता? 7 झाले. 7 झाले, तर एकच बाकी आहे. एक अरे यार, हा म्हणजे असं तोंडासमोर आहे. बल्लाळेश्वर, महागणपती, चिंतामणी, विघ्नेश्वर, सिद्धिविनायक बोललो. झालं बोललो सिद्धिविनायक. मम्मी काय आठवतं? ऍक्च्युली ना तेच 8 नावं आहेत ना, ते कन्फ्युजन होते, ते बोललोय की नाही बोललोय. आपण बोलतो मयुरेश्वर. हा, झालंय. महडचा महागणपती. महागणपती राहिला. झालं. पालीचा बल्लाळेश्वर. ओझर, थेऊरचा, ओझरचा, लेण्याद्री राहिला. लेण्याद्रीचा राहिला. लेण्याद्रीचा गणपती नाही, पण त्याचं नाव आहे लेण्याद्रीचा गणपती. चला आता गुगल करा. नाही, बरोबर जरा. नाही, गजवक्र नाही. गिरिजात्मज बोलली. चिंतामणी, गिरिजात्मज, बल्लाळेश्वर, ओके, महागणपती, ओके, मयुरेश्वर, विघ्नेश्वर आणि अरे यार राहिले. आता 2 कशी काय राहिली आतापर्यंत? तर 6 करावं लागणार आहे लिहायला. मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक. ओके. वरदविनायक, चिंतामणी, मयुरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मज, विघ्नेश्वर आणि महागणपती आहे ना. ओके, तर अशा प्रकारे आम्ही ते ऍक्च्युली ना अष्टविनायकची नावं ना, त्या मराठीचं ते गाणं आहे ना, त्याच्यावरून पाठ झालीत ऍक्च्युली. नाहीतर अशी पाठ नाही होत. कारण की गणपती तुझा महिमा ऍक्च्युली खरा. त्यामध्ये ही आहे ना, सचिन पिळगावकरचा आणि तो आशा काळे. आणि ना ते म्हणजे त्या गाण्याच्या ह्याच्यावरून असे गणपतीचे खूप नाव आहेत, पण अष्टविनायक जे आहेत ना, ते अष्टविनायकची जी 8 नाव आहेत ते त्या गाण्यावरून पाठवतात. म्हणजे कुठल्या गावचा कुठला गणपती असं. आपलं अष्टक आहे ना, गणपती अष्टक, त्यात पण नाव आहेत. धूम्रवर्ण वगैरे, कृष्ण पिंगाक्ष, लंबोदर, पीतांबर, भालचंद्र. हो. चला आता गणपती आमच्याकडचे आता रात्रीचे किती वाजलेत? 9 वाजले. गणपती आता तुमचा 2.5 दिवसाचा आहे ना? 2.5 दिवसाचा गणपती आहे इथे आणि आम्ही आत्ता निघालोय, कारण की आमच्याकडे गौरवची तयारी करायची. मम्मी पप्पा राहणार आहे, कारण उद्या पूजा आहे. आणि गणपती खरंच इतकं छान वाटतं, जाताना अजिबात आवडत नाही गणपती, म्हणून आम्ही थांबणार पण नाही गणपती विसर्जनाला. अजिबात छान नाही वाटत गणपती जाताना. मला तर खूप रडायला हो ना, खूप वाईट वाटतं गणपती सोडताना.
म्हणून नाही शेवटी तो गेल्याशिवाय पुढच्या वर्षी परत कसा येणार? कसा येणार? ते पण पुढच्या आहे वर्षी येण्यासाठी आपण त्याला विसर्जन जायला करायला पाहिजे. पण तो येतो. पण जे गणपती येतो ना ते जी वाईब्स असतात ना म्हणजे इतकं छान वाटतं ना, असं वाटतं की सगळं पॉझिटिव्ह आहे आणि म्हणजे काहीच पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स येतात. आणि थोड्या वेळासाठी येतो, वर्षातून थोडा काळ इथं असतो, पण आपल्याला वर्षभराची एनर्जी देऊन जातो. आणि ते एक फील असतं ना, गणपती आलाय आता सगळं ठीक होणार, म्हणजे असला की घरात इतकं छान वाटतं. पण तो जातो म्हणून छान वाटतं. तो जर इथेच असंच राहिला ना तर ते सगळा रस निघून नाही, 10 दिवस असतो म्हणून त्याची किंमत आहे, म्हणून आपण तेवढ्या जोडून जातो, प्रेमाने त्याशी जोडलं जातो आतून इमोशनली. बरोबर आहे ना. पण ते 10 दिवसात तो जे देतो ना आपल्याला ते वर्षभर पुरण्यासारखं असतं. आशीर्वाद असतात, एनर्जी असते. आणि तुम्हाला वर्षभर तुमचा म्हणजे श्रेयांश 365 डेज चांगले जातात. श्रेयांशला ना गणपती लहानपणी खूप आवडायचा आणि गणपती जाताना तो इतका रडायचा ना, इतका रडायचा. आणि कोणाच्या घरात गेला आणि तिकडून गणपतीची मूर्ती उचलून आणायचा. 101 गणपती त्यांनी जमवले होते. 101 गणपती त्यांनी जमवले होते घरामध्ये. खूप अगदी तेव्हापासून दीदीने म्हणजे आपलं तेव्हापासून नाही बसवलं तर नंतर आधीच सुरू केलेलं. पण श्रेयांश असा पकडून पकडून रडायचं, त्याला विसर्जनच नाही करून खूप एक सुंदर फोटो होता ग. त्यांनी अशी मिठी मारली होती अशी गणपतीला बाहेर. तो फोटो सापडायला पाहिजे, आहे कुठेतरी. खूप सुंदर असला तर टाकू आपण. खूपच सुंदर फोटो. आणि छोटा होता ग तो, इतका गोड दिसत होता ना त्यावेळचे. ते आमची परी व कशी बसली बॅक कॅमेऱ्याने दाखव. परी देखने कैसे पोज दे के बैठी है. थांब वा माझी हिरोईन बघा कशी बसली. हिरोईन. चला आता हा व्हिडिओ किती मोठा झालाय माहिती नाही, जेवढा झाला असेल तेवढा झाला असेल. चला मग आता आपण आता आम्ही हा व्हिडिओ घेऊया, इथेच एंड करतो. टाटा बाय बाय सगळ्यांना. परत एकदा गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती मोरया. सगळ्यांच्या घरी, ज्यांच्या घरी गणपती आहे त्यांच्या घरात सुख, शांती, वैभव आणि ज्यांच्या घरात नाहीये त्यांच्या घरात ही सर्वांसाठी प्रार्थना आहे ही की सगळ्यांच्या घरात सुख शांती लाभो. सुख शांती वैभव सगळं गणपती सोबत येऊ आणि तसंच टिकून राहू. चलो बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.